नमस्कार. मी वंदना सलवदे वाघमारे, समुपदेशिका तथा शिक्षिका. माझ्या स्वयंभव या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज मी पालकतंत्र या संदर्भाने आपल्याशी चर्चा साधणार आहे. नुकतीच थोडीशी मोठी झालेली मुलगी आपल्या बाबांना विचारते, बाबा, मी शरीराचा कोणता कोणता भाग जो आहे झाकून घेऊ किंवा मी कसे कपडे घालू, असं ती विचारते. 10-11 वर्षाची मुलगी असते. बाबा म्हणतात की बेटा, तुला तुझ्या शरीराच्या ज्या ज्या भागावरती नरक यातना सहन होतात तो भागच तू खुलासवड, आणि जिथं तुला यातना सहन होत नाहीत, ज्या शरीराच्या भागावरच्या यातना तुला सहन होत नाहीत, त्या तू झाकून ठेव किंवा त्या झाकल्या जातील असे तू कपडे घाल. मुलीला आश्चर्य वाटतं, बाबा असे का सांगतायत. ती बाबांना विचारते, असं का बाबा. मग बाबा तेव्हा तिला काहीच बोलत नाही, फक्त एवढंच सांगतात की मी तुझ्यासाठी एक गिफ्ट आणलेलं आहे, ते उघडून बघतो. मग बाबांनी दिलेले गिफ्ट ती एकदम घाईघाईने उघडून बघते आणि त्यात सुंदर असा मोबाईल असतो. बाबा तिला विचारतात की ह्या मोबाईलचं तू काय करणार पहिल्यांदा. तर ती म्हणते की बाबा, मी ह्याला सुंदरसं स्क्रीन गार्ड लावणार अगोदर आणि त्याला कवर घालणार. मग बाबा म्हणतात, असं का, कंपनीने सांगितलं आहे का की त्याला स्क्रीन गार्ड लाव किंवा मग कवर घालतात. ती म्हणते, नाही, तुम्हाला एवढं पण माहीत नाही का, जर आपण स्क्रीन गार्ड लावला किंवा त्याला कवर घातलं तर मोबाईल खराब होणार नाही. मग बाबा म्हणतात, खराब होणार नाही मोबाईल, आणि छान दिसेल का. तर ती म्हणते, अजूनच छान दिसेल. मी जर तो मोबाईल झाकला तर अजूनच छान दिसेल कवरनी आणि त्याच्या स्क्रीन गार्डने. मग बाबा म्हणतात, जर हा अगदी म्हणजे ह्याची किंमत तुझ्या पुढं काहीच नाही. ह्या मोबाईलला जर कवर घातला, स्क्रीन गार्ड लावलं, तर हा इतका सुंदर दिसू शकतो. तर मग मला सांग, आपलं शरीर झाकल्यानंतरच सुंदर दिसतं. सुंदर दिसेल की वाईट दिसेल. मग मुलीच्या लक्षात येतं, खरं आहे बाबा म्हणते. ती काहीच उत्तर देऊ शकत नाही. बाबा म्हणतात, ह्या मोबाईलला तू कवर घाल, स्क्रीन गार्ड लाव किंवा काही कर किंवा न कर, असले हजारो मोबाईल मी तुला घेऊन देईन, तुझ्या पुढं मला त्याची काहीच किंमत नाही. तू इतकी अमूल्य माझ्यासाठी आहेस, आणि म्हणून तुझं अंगभर कपडे घातल्यानंतर तू सुंदर दिसशील, ह्याची खात्री बाळा. असं म्हटल्यानंतर तिला खरोखर लक्षात येतं. बाबा म्हणतात, शेवटी तुला माहीत आहे का, मी तुला अगोदर एकदा एक गोष्ट सांगितली होती की जेव्हा गोपिका स्नान करायला जायच्या तेव्हा ते त्या नदीच्या तीरावरती सगळे कपडे काढून मग त्या आंघोळ करायच्या. तेव्हा श्रीकृष्ण ते कपडे चोरून न्यायचा, तेव्हा त्या तशाच पाण्यामध्ये थांबायच्या. ह्याचं मागचं कारण काय माहीत आहे. जेव्हा त्या नग्न अवस्थेत आंघोळ करायच्या तेव्हा माणसंच नाही तर प्राणी, पक्षी, जीवजंतूसुद्धा त्यांना बघायचे. म्हणून हे घडू नये म्हणून तो कपडे चोरायचा, आणि त्याच्यानंतर मग गोपिका सगळ्या कपडे घालून स्नान करायच्या. मग ती छोटीशी मुलगी बाबांना बिलगते. आपल्याला मुलांना सांगण्याचं तंत्र माहीत असलं पाहिजे. मुलांना अचूक समजवता आलं पाहिजे. ते आपल्याला नक्की समजून घेतील, आणि जे काही पुढे जे काही धोके होणार आहेत किंवा पुढे जे काही गोष्टी होणार आहेत त्या नक्कीच टाळता येऊ शकतात. धन्यवाद. या व्हिडिओमध्ये इतकंच. पुढं आणि भेटूया आपण अशाच छान छान विषयावरती प्रकाश टाकूया. धन्यवाद. शुभम भवतु. स्वयंभव.